साल होतं ते 1318. कुतुबुद्दीन मुबारिक खान खिलजी हा आता दिल्लीचा बादशाह झाला होता. दिल्लीचा बादशाह होताच त्याची नजर पडली ती देवगिरीवरती. देवगिरीवरती राजा रामदेवरावाचा जावई हरपाल देव हा राज्य करत होता. हरपाल देव आणि कुतुबुद्दीन मुबारिक खान खिलजी यांच्यामध्ये भयंकर असं रणकंदन झालं. जसा पराभव शंकर देवाचा झाला तसाच पराभव हरपाल देवाचा देखील झाला. तो हरपाल देव त्या खिलजीच्या ताब्यामध्ये जिवंत सापडला. जिवंत सापडताच त्या खिलजीनं त्या हरपाल देवाला देवगिरीच्या वेशीला लटकवलं आणि एखादा बोकड सोलावा अगदी त्याच पद्धतीनं त्या हरपाल देवाची चामडी त्या ठिकाणी सोलण्यात आली आणि त्या ठिकाणी त्या हरपाल देवाला वीर मरण आलं. जणू त्या कुतुबुद्दीन मुबारिक खिलजीनं संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं, आमच्या विरोधामध्ये जो कोणी बंड करून उभा राहील त्याची